चालू वर्षी अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांना पोटाची भूक कशी मिटवायची असा प्रश्न पडलाय। याशिवाय शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसं फेडायचं याची चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी केली आहे। जर कर्जमाफी केली नाही तर गगनबावडा, पन्हाळा, करवीरसह इतर तालुक्यातील मिळून 227 तरुण शेतकरी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरासमोर सामूहिक आत्महत्या करतील असा इशारा देणारे फलक गगनबावडा तालुक्यातील साळवण, पन्हाळा तालुक्यातील परखंदळे, कळे आणि मल्हारपेठ या गावांमध्ये काल लावण्यात आले होते। या फलकाद्वारे पंतप्रधानांपासून खासदार आमदारांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींना शेतकरी कसा टाचा घासून मरतोय हे बघायला या असं उद्विग्न निमंत्रण देण्यात आलंय। अजून किती शेतकऱ्यांचे जीव गेल्यावर सरकारला जाग येणार असा सवालही या फलकामधून विचारण्यात आलाय। माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री बच्चू कडू, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सतेज पाटील, रविकांत तुपकर या शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या नेत्यांना लढत राहण्याचं आवाहन सुद्धा या फलकाद्वारे करण्यात आलंय। महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला असताना उद्योगपतींची कर्जमाफी करायला सरकारकडे 16.5 लाख कोटी आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला जर सरकारकडे पैसे नसतील तर ही खूप दयनीय अवस्था सरकारची आहे। आणि मोजक्या उद्योगपतींना तुम्ही 16 लाख कोटीची कर्जमाफी देत आहे आणि शेतकरी पूर्ण रोज शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या आहेत। रोज शेतकरी आत्महत्या करतोय आणि तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी समिती नेमताय। ज्यावेळेला तुम्ही उद्योगपत्यांची कर्जमाफी केली त्यावेळेला तुम्ही कुठली समिती नेमली होती आणि किती दिवसात त्या समितीने तुम्हाला अहवाल दिला आणि किती दिवसात तुम्ही तिची कर्जमाफी केली? जी लोक रेंज रोवर आणि ऑडीसारख्या गाड्यांच्या मधून फिरतात त्या लोकांची तुम्ही कर्जमाफी करताय आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही। ही किती वाईट अवस्था आहे शेतकऱ्याची। त्यासाठीच आम्ही या शासनाच्या दुटप्पी धोरणाला कंटाळून आम्ही 227 तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे। दिवाळीच्या दिवशी आम्ही 227 तरुण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या घरासमोर सामूहिक आत्महत्या करणार आहे। त्यांनी दिवाळीचा फराळ हा आमच्या रक्तात बुडवून खावा अशी आमची आता इच्छा झाली। या फलकांपैकी काही फलक पोलिसांनी काढले असले तरी मात्र हे फलक सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानं पन्हाळा, करवीर, गगनबावडा तालुक्यासह जिल्ह्यात चर्चा सुरू आहे।